जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एशियस क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली भावना आपला जो आजचा व्हिडिओ आहे, आपल्या एखाद्या मित्राचा वाढदिवस आहे, तर त्याची आपण स्टोरी कशी लावणार. तर एक फोटो घेणार आणि डायरेक्ट त्याच्या खाली हॅपी बर्थडे देणार आणि सॉन्ग टाकून अपलोड करणार. तर आपण आता नवीन पद्धतीच्या प्रकारे शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तर त्याच प्रकारे आपण आजचा पोस्टर जो आहे तो एडिट केलेला आहे इंस्टाग्रामच्या स्टोरीज साईजमध्ये. तर तो आपण कशा टाईपमध्ये एडिट करायचा ते आपण फोटोशॉपमध्ये बघणार आहोत. आणि त्याचं जे मटेरियल आहे ते एकदम फ्री आहे. फक्त जी फाईलला जो पासवर्ड असेल तो व्हिडिओमध्ये कुठेही मी बोलून दाखवलेला असेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड जो आहे तो लगेच मिळून जाईल. ओके, तर भावना आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्याला जॉईन केलं नसेल तर प्लीज जॉईन करून घ्या, कारण आपण तिथं ॲप्स वगैरे देत असतो. त्यामुळे टेलिग्राम जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी जे आहे ते दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर फॉलो करून घ्या, कारण की इंस्टाग्रामला जे आहे ते आपण सबस्क्रायबर्सचे जे आहे ते प्रॉब्लेम्स एडिटिंग संदर्भातले सॉल्व करत असतो. प्रत्येकाला जे आहे ते रिप्लाय देत असतो. त्यामुळे इंस्टाग्रामला मला फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण अशाच टाईपमध्ये इंटरेस्टिंग बॅनर किंवा इंटरेस्टिंग व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आणत असतो. आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्या इंटरेस्टिंग व्हिडिओची लिंक जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. ओके, आपण जरा नवे घालतो आपल्या पोस्टरला एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर भावना आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण फोटोशॉप ओपन करून घेऊया. आणि आपण इंस्टाग्रामला जे बॅनर असतं म्हणजे स्टोरीला ठेवण्यासाठी, पोस्टचं नव्हे तर स्टोरीला ठेवण्यासाठी बॅनर जे असतं ते कशा टाईपमध्ये एडिट करायचं ते आज आपण बघणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमधून. तुम्हाला मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं असेल कशा टाईपमध्ये असेल ते. तर इथं क्रिएट न्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं साईज इथं बघू शकता अशा प्रकारची विंडो बघायला मिळेल. इथं थोडंसं मोठं करतो मी जेणेकरून तुम्हाला समजेल. इथं मध्ये घेतो स्क्रीनच्या. ओके, अशा टाईपमध्ये. तर इथं 9 टाकायचं आहे आणि इथं 16 टाकायचं आहे. हाईट 16 आणि उंची आडवं जे आहे ते 9. ओके, रेझोल्युशन 300 ठेवायचं आहे आणि इथं क्रिएटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. RGBमध्ये क्रिएट करायचं आहे. आता क्रिएट केल्याच्यानंतर आपल्याला रिसोर्सेस लागणार आहेत. त्यातल्यापैकी आपण बघूया. पहिल्यांदा एक फोटो लागेल, 2 फोटो लागतील. ज्याचा बर्थडे असेल त्याचा, एक अशा टाईपचा, एक अशा टाईपचा, किंवा तुम्ही तुमच्या स्टाईलने कसाही फोटो घेऊ शकता, काहीसुद्धा विषय नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपला हा फोटो घेऊया. इथं ड्रॅग अँड ड्रॉप केला डायरेक्ट फोटो इथं, आणि थोडासा लहान करायचा आपल्याला. इथं थोडासा इतका पुरेसा आहे आणि असाला बॉटमला आपल्याला असं घेऊन टाकायचं आहे. आता याच्या फोटोच्या साईडला जे आहे ते आपल्याला थोडीशी जागा बघायला मिळते की ते आपल्याला खूप व्हिडिओमध्ये पोस्टरमध्ये किंवा इग्नोर करते. तर आपल्याला काय करायचं आहे, या इमेजवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या लेअर पॅनलवरती येऊन तर राईट क्लिक करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता राईट क्लिक करायचं आहे आणि इथं रॅस्टराईज म्हणून बघायला मिळेल ऑप्शन, रॅस्टराईज लेअर, याच्यावर क्लिक करायचं आहे. आता याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता हा चौकोनी टूल जो आहे तो सिलेक्शन टूल घ्यायचा आहे आणि याचा कॉर्नर, फोटोचा थोडासा कॉर्नर आला पाहिजे आणि बाकीचा जो व्हाईट पोर्शन आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. राईट क्लिक करायचा आहे आणि इथं फिलवरती टच करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता नॉर्मल ठेवायचं आहे. सेटिंगचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि इथं 100 ठेवायचं आहे ऑपेसिटी आणि तो ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बघू शकता म्हणजे थोडासा पॅच वर्क केल्यागत तिथं होणार आहे. आणि या सेम ॲज या बाजूला करून घ्यायचं आहे. अशा टाईपमध्ये सिलेक्शन करायचं, राईट क्लिक, फिल, इथं नॉर्मल ठेवायचं, 100 ठेवायचं आणि तो ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, साईड कलर फिल होऊन जाईल. आता साईड कलर फिल झाल्यानंतर काय करायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता हा ऑप्शन बघायला मिळेल आपल्याला, किंवा इथं क्विक सिलेक्शन टूल बघायला मिळेल. याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. क्विक सिलेक्शन टूलवरती आल्याच्या नंतर सिलेक्ट सब्जेक्टवरती टच करून घ्यायचं आहे. आता बघू शकता एवढं प्रॉपर असं सिलेक्शन याचं झालेलं नाही. आपल्याला काय करायचं आहे, एवढं प्रॉपर हवं आहे का, फक्त चेहऱ्यापुरतं प्रॉपर हवं आहे. तर जेवढं प्रॉपर आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला लॉसो टूलने शिफ्ट प्रेस केल्यानंतर सिलेक्शन जे आहे ते वाढतं अशा टाईपमध्ये. आता मी शिफ्ट प्रेस करून धरलं आहे आणि सोडलं, वाढतं. आणि जर अल्ट प्रेस करून धरलं तर वजा होते. बघू शकता असं मी आता एवढं केलं तर वजा होतं. कंट्रोल झेड केलं आपण, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करून थोडंसं कान वगैरे डिटेल्स आपल्याला व्यवस्थित जे आहे ते करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता अशा टाईपमध्ये थोडंसं चेहऱ्यापुरतंच, बाकी कुठं आपल्याला करायचं वगैरे काहीसुद्धा नाही आहे, कारण त्याच्या बॅक साईडला जे आहे ते आपला शेप येणार आहे. चेहऱ्यापुरतं जरी केलं नाही तरी चालतं आहे. हाय असं सिलेक्ट सब्जेक्ट म्हणायचं आणि डायरेक्ट जे आहे ते करून घ्यायचं. आता सिलेक्शन झाल्यानंतर, रफ सिलेक्शन झाल्यानंतर कंट्रोल जेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बघू शकता एक डुप्लिकेट लेअर त्याची होऊन जाईल अशा टाईपची. ओके, आता हा जो मागचा फोटो आहे त्याला अल्ट LSSने स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता या लेअरवरती क्लिक करायचं आहे, मास्कवरती जायचं आहे. मास्कवरती घ्यायच्यानंतर एक ब्रश घ्यायचा आहे
आणि ब्रश आपल्याला नुसता असं इथं फ्लो करून घ्यायचा आहे, जेणेकरून वरचा जरा पार्ट आपलासा त्याचा कट होऊन जाईल अशा टाईपमध्ये. ओके, इतकं आपल्याला फक्त त्याचा सरफेस ठेवायचा, म्हणजे बॉटमचा पार्ट जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. इथं बघू शकता थोडंसं आपल्याला इथं व्हाईट ब्रश फ्लो केला पाहिजे, कारण इथं ग्रीनला ग्रीन मॅच होतं आहे. अशा टाईपचं जरा इथंपर्यंत करून घेऊ. ओके, इतका पुरेसा आहे, किंवा इथलं जरासं असं कट करू, मधलाच ठेवू फक्त. ओके, अशा टाईपचं ठेवू इथं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक फोटो ॲड करून घ्यायचा आपल्याला दुसरा. आता बॅकग्राऊंडचा कसा कट केला त्याच्यावरती आपला व्हिडिओ चॅनलवरती आहे, जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती याचा. आणि या फोटोच्या बॅकला घेऊन जायचे लेअर अशा टाईपची, थोडीशी मोठी करून घ्यायची आहे, इतकी पुरेशी आहे. आणि इथं असं रोटेट करायचं आहे या बाजूला. आता रोटेट केल्याच्यानंतर याला सुद्धा मास्क द्यायचं आहे, आणि खालून फक्त आपल्याला इरेज करून घ्यायचा आहे हा इतका असा. ऑपॅसिटी माझी फुल आहे, तर बघू शकता, स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तुम्ही सेटिंगचा. ऑपॅसिटी वगैरे सगळं फुल आहे माझं, बाकी काय नाही. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हा फाईल सेव्ह करून घ्यायचा आहे. कंट्रोल एसवरती क्लिक केलं त्याच्यानंतर मी तर डाउनलोड्समध्येच डायरेक्ट सेव्ह करून घेतो, आकाश म्हणून अशा टाईपची, जेणेकरून तुम्हाला PHDच्या मटेरियलमध्ये देता येईल. त्याच्यानंतर आपल्याला पिन टूल कीबोर्डवरती P प्रेस करायचं आहे, आणि इथं शेप आहे, इथं 5चा असेल तुमचा ऑप्शन, शेप क्लिक करून घ्यायचा आहे, कॅप्स लॉक ऑफ करायचा आहे, आणि इथं आपल्याला शेप ड्रॉ करायचा अशा टाईपचा एक. जस्ट मी आपलं बॅनर जे आहे ते एकदा चेक करतो की आपण शेप कुठून कुठंपर्यंत घेतला आहे, तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता आपण हे पहिला क्रिएट केलं होतं, अशा प्रकारे क्रिएट करायचं आपल्याला. तर ह्याचं जी बुलेटची हेडलाईट आहे तिथून आपण शेप क्रिएट केला आहे पहिल्यांदा सुरुवातीला. अशा टाईपचा आपण शेप घेऊ, या बाजूला थोडासा घालू, असा इकडं थोडासा काढू, आणि असं जरा याला करू. ओके, या फोटोच्या पाठीमागं घेऊन जाऊ याला आपण, थोडासा लहान करू, आणि या कंट्रोल पकडून धरायचा आहे कीबोर्डवरती, आणि या कोपऱ्यातून जरासा आपल्याला असा इकडं खाली ओढायचं आहे. ओके, इतकंच आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, कारण की फुल डिटेलिंग आपल्याला यात शिकायचं आहे. थोडंसं आपल्याला शेप लहान केला तरी चालेल. त्याच्यानंतर हा जो असा वरती घ्यायचा आहे. ओके, थोडंसं वरती घेतला इमेज हा अशा टाईपने. आता आपल्याला हा ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, इथं बघू शकता या डॉटवरती क्लिक करायचं, आणि इथं ब्लॅक अँड व्हाईटवरती जायचं आहे, आणि इथं क्लिप मास्क करून घ्यायचा आहे. ओके, हा ब्लॅक अँड व्हाईट होईल, ब्लॅक अँड व्हाईट, सॉरी आपण कलर बॅलन्स चुकून घेतला आहे. तर इथं ब्लॅक अँड व्हाईटवरती क्लिक केलं, ब्लॅक अँड व्हाईट जो आहे तो होऊन जाईल. सेम ॲज भावाने याला करून घ्यायचं आहे सगळ्यात मागच्या लेअरला, ब्लॅक अँड व्हाईट आणि क्लिप मास्क अशा टाईपचं. त्याच्यानंतर याला जो आहे तो कलर द्यायचा आहे. इथं स्मार्ट ऑब्जेक्ट असल्यानंतर कोपऱ्यात एक आयकॉन बघाय, मी याच्यावर डबल क्लिक करून घ्यायचं आहे, आणि कलर जो आहे तो चॉकलेटी टाईप असा घेऊन टाकायचा आहे, किंवा आपण नंतर ते कलरचं घेऊ या विषयानं, तर पुरता आपण असा हात देऊ कलर. त्याच्यानंतर आपल्याला ह्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. कंट्रोल शिफ्ट एवरती क्लिक करून घ्यायचं आहे. कंट्रोल शिफ्ट एवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सेटिंग ओपन होईल. इथं बेसिकवरती यायचं आहे, टेम्परेचर थोडंसं वाढवायचं आहे, +12ने केलं आहे मी. एक्सपोजर थोडा वाढवायचा आहे, कॉन्ट्रास्ट थोडासा वाढवायचा आहे, हायलाईट कमी करायचे आहेत पूर्णपणे, -100 करून घ्या. शॅडो जे आहे ते पूर्ण थोड्याशा वाढवायचे आहेत, इन्क्रीज करायचे आहेत. व्हाईट्स थोडंसं कमी केलं तरी चालेल किंवा वाढवूया आपण, आणि ब्लॅक्स थोडासा कमी करून घेऊया किंवा वाढवला तरी चालेल. आणि इथं टेक्स्चर आहे ते फुल करून घ्यायचं आहे, आणि क्लिअरिटी थोडीशी वाढवून घ्यायची. अशा टाईपमध्ये इफेक्ट आपल्याला क्रिएट होईल. आफ्टर बिफोर तुम्हाला इथं मी दाखवतो स्क्रीनवरती. ओके, अशा टाईप ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टेक्स्टचा पोर्शन क्लिअर करून घ्यायचा आहे. टेक्स्टचा जो आपला क्रॅक आहे नेहमीचा तो ॲड करून घ्यायचा आहे. माझ्या तरी मी फोटोशॉपला सेटिंग केलेलं आहे की डायरेक्ट जोडाक्षरं टाईप होत नाहीत, आणि ते त्याला सेटिंग आहे काहीतरी करता येते, पण मी अजून केलेलं नाही. ओके, अशा टाईपमध्ये तर आपण घेतला. आता इथं डबल टॅप करायचं याला, आणि आकाश साळुंखे आपण टाईप करून घेऊ. हा टाईप करून घेतला टेक्स्ट. ह्याचा कलर जो आहे तो इथून चेंज केला, अशा टाईपमध्ये पांढरा केला, आणि आता फाउंट चेंज करायचा आपल्याला. आता अनेक नावाचा फाउंट द्यायचा आहे. तुम्हाला फाउंटचा व्हिडिओ बघितला असेल चॅनलवरती तर बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा याला
एक्स्ट्रा बोल्ड करून घ्यायचा सगळ्याला आणि फक्त साळुंके सिलेक्ट करायचा आहे आणि तर या ऑप्शनवरती येऊन एक्स्ट्रा लाईट करून घ्यायचं याला थोडक्यात आणि इथं आपल्याला सेंटर लाईन अलाइनमेंट करून घ्यायची इथं अशा टाईपची. आता हा घेतल्यानंतर हा बॅकला घ्यायचा याच्या फोटोच्या शेपच्या वरच्या लेअरला थोडासा मोठा करायचा इथून आणि आपल्याला अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचा इथं बघू शकता. साळुंके फक्त वाचता आलं पाहिजे. आता हा काय मी आपल्या मित्रांसाठीच बनवला होता त्यामुळं काय एवढा विषय नव्हता. शेप थोडासा लहान केला मी अजून आणि टेक्स्टसुद्धा थोडासा लहान करतो. अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. आता ॲड केल्याच्यानंतर आपल्याला मागचा बॅकग्राऊंड जो आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे गॅलरीमध्ये तुम्हाला जिथं मटेरियल मी दिलेलं आहे प्रोव्हाइड केलं आहे तिथून आपल्याला हा टेक्स्चर ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला मग डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे टेक्स्चर कुठून घ्यायचे कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगेनच. फक्त आता तुम्हाला सांगतो आता हा बॅकग्राऊंडला कसा ॲड करायचा आहे. कंट्रोल शिफ्ट आणि स्क्वेअर ब्रॅकेट की ही डाव्या बाजूचे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून लेअर सगळ्यात बॅकला जाईल आणि अशा टाईपमध्ये इथं टेक्स्चर जो आहे तो ॲड होऊन जाईल इथं. ओके थोडंसं डार्क बाजू आपल्याला या फोटोच्या बाजूला घेऊन टाकायची अशी इकडं स्क्रोल करायचे जेणेकरून फोटोला चांगला इफेक्ट येईल. त्याच्यानंतर आपल्याला मधला पार्ट आता करून घ्यायचा आहे. थोडंसं मी शेप इन्क्रीज करतो थोडासा आणि तुम्हाला अजून एक दिला असेल टेक्स्चर किंवा एक बॅकग्राऊंड दिला असेल मी अजून एक मिनटं इथे कुठेतरी असेल आय थिंक तेच कुठेतरी असेल बॅकग्राऊंड्स किंवा तुम्ही अदरवाईज कुठलाही ॲड करू शकता. तर इथं बॅकग्राऊंड आहे हा ॲड करायचा याला. शेपच्या वरच्या लेअरला आपण ऑलरेडी घेतला आहे. कंट्रोल अल्ट जी प्रेस करून याला असा करून घ्यायचा इथं. त्याच्यानंतर थोडासा मोठा करायचा आहे अजून दर थोडासा आत दाबू आपण. त्याच्यानंतर इथं नॉर्मल बघायला मिळेल ब्लेंडिंग मोड याचा आपल्याला ओव्हरले ठेवून घ्यायचं आहे किंवा मल्टिप्लाय ठेवून घ्यायचं आहे. तर मल्टिप्लाय केल्यानंतर थोडंसं पुसट दिसते तर कंट्रोल जेनं डुप्लिकेट लेअर घ्यायचं आहे आणि परत कंट्रोल अल्ट जी हा करून घ्यायचा आहे. बघू शकता रिझल्ट याचा थोडंसं डार्क दिसतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टेक्स्टवरती काम करायचं आहे. डबल क्लिक करून घ्यायचं आहे. साळुंके फक्त क्लिक करायचं आहे आणि इथं ऑरेंज कलर याचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ऑरेंज म्हणजे येलो टाईप ऑरेंज करून घ्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता या लेअरवरती डबल क्लिक करायचं आहे. ड्रॉप शॅडोवरती जायचं आहे. ड्रॉप शॅडो आहे असं सेटिंग ठेवायचे तुम्हाला बघू शकता. ऑपॉसिटी थोडी कमी करतो मी आणि इथं बेवल एम्बॉस बघायला मिळेल याच्यावर क्लिक करून इथं आउटसाईड करून घ्यायचं आहे. बघू शकता याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही सेटिंगचा या आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा टाईपमध्ये. आता याला स्ट्रोक द्यायचा आहे या बाहेरच्या शेपला डबल क्लिक करायचं आहे. स्ट्रोकवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं आणि इनसाईडला आत्ता जी मी सेटिंग दिली आहे ती ठेवायची आहे आणि ड्रॉप शॅडोला आत्ता जी आहे तीच द्यायची आहे. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही अशा टाईपमध्ये. आता या फोटोला इनर शॅडो द्यायचे आहे. इनर शॅडो देण्यासाठी डबल क्लिक करायचं आहे. इनर शॅडोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इनर शॅडो दिल्यानंतर ऑपॉसिटी थोडी वाढवायची आहे ह्याची आणि अँगल थोडासा या बाजूला फिरवून घ्यायचा आहे अशा टाईपमध्ये आणि याचाच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला सेटिंग जे आहे ते समजतील. ओके अशा टाईपचा आपला बॅनर जो आहे तो रेडी झालेला आहे. फक्त आपल्याला शुभेच्छा इथं ॲड करायच्या राहिलेल्या आहेत. शुभेच्छा ॲड करण्यासाठी आपल्याला एक शेप ॲड करायचा आहे शेप इथं आणि अशा टाईपमध्ये याला कंट्रोल पकडून रोटेट करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला ॲड करायचं आहे. सेम ॲज याची डुप्लिकेट लेअर घ्यायची आहे आणि इथं आपल्याला ॲड करून घ्यायची आहे अशी. ओके तेवढं प्रॉपर झालेलं नाही कारण त्या बॅनरला मी खूप वेळ दिला इथं. आता ही 27 हो हे तिकडं मी आहे असं ड्रॉप करून घेतो. तरीसुद्धा आपण बऱ्यापैकी मॅच करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही अलाइनमेंटवरून समजू शकतो तुम्हाला अशा टाईपमध्ये. त्याचा कलर जो आहे तो इथून रेड करूया या टाईपमधला असा इथं. ते डिझाईनमधलाच रेड घेऊ आपण इथला. ओके ओकेवरती क्लिक करू. आता याला व्हाईट द्यायचं आपल्याला. डबल क्लिक केलं व्हाईट दिला. ओके अशा टाईपमध्ये बॅनर जो आहे तो आपला आजचा जो आहे तो क्रिएट झालेला आहे पूर्णपणे. आता आपल्याला काय करायचं आहे सेव्ह करायचं आहे. कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि त्याचबरोबर येस प्रेस करून घ्यायचं आहे. JPG इथं बघू शकता ओरिजिनल सेव्ह करू शकता किंवा ऑप्टिमायझेशन म्हणजे साईज क्वालिटी तीच फक्त साईज कमी आणि इथं सेव्हवरती क्लिक करू शकता. आपल्या डेस्कटॉपवरचं लोकेशन देऊन इथं एंटरवरती क्लिक करायचं आहे. डायरेक्ट जो आहे तो डेस्कटॉपला आपल्या JPG सेव्ह होईल. तुम्हाला मी आता दाखवतो.
आकाश 07 ओके. हा पोस्टर आपण तुमच्या समोर क्रिएट केला आहे ओके. तर भावना आपला जो आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे तो आहे रॉयल 123 रॉयल कॅपिटल आणि त्याच्यानंतर 123 1 2 3 ओके. असा आपला जो आहे तो पासवर्ड आहे. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर असेल लाईक केलं तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनल आगामी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटायचं एका अनवान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.